आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव. महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी, जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता. म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. जिथं परंपरेचा साज, तिथं रादवी तुमच्यासाठी खास. नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये आपलं स्वागत करते. पाहूयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. पुणे येथील सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेने युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेल्या 12 मराठा किल्ल्यांना जोडणारा शिवतीर्थ यात्रा सुरू करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. ज्योतिर्लिंग यात्रेच्या आधारे ही यात्रा शिवनेरी किल्ल्यापासून सुरू होऊन महाराष्ट्रातील 11 आणि तामिळनाडूमधील 1 अशा एकूण 12 किल्ल्यांना जोडेल. या माध्यमातून वारसा संवर्धन आणि पर्यटन वाढीचा संस्थेचा 25 वर्षाचा हा प्रयत्न आहे. पुण्यात आज खासदार मान्सून सेलिब्रिटी क्रिकेट लीग 2025चा धूमधडाका सुरू झालाय. तर लोटस स्पोर्ट्स एरिना येथे सायंकाळी 4 वाजता केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वाखालील नेते आणि प्रवीण तरडे यांच्या अभिनेते संघामध्ये रोमांचक सामना हा सुरू आहे. तर पुणेकरांनी मोठ्या उत्साहात याला हजेरी लावली आहे. पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या 65 मीटर रुंद रिंग रोड प्रकल्पासाठी भूसंपादनाचं काम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 12 गावांमध्ये संयुक्त सर्वेक्षण पूर्ण झालं असून सुमारे 475 हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. तर काही ठिकाणी स्थानिकांचा विरोध असला तरी PMRDAने पुढील आठवड्यापर्यंत उर्वरित समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलंय. हा रिंग रोड वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत करेल. पुणे महानगरपालिकेने पुणे विमानतळाजवळ खासगी भूखंडांवर बेकायदेशीरपणे कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिलाय. कचरा फेकल्यामुळे विमान उड्डाणांना धोका निर्माण होत असल्याने PMC आणि विमानतळ प्राधिकरणाने शनिवारी संयुक्त तपासणी मोहीम राबवली आहे. यावेळी कचरा टाकलेले अनेक भूखंड आढळले असून यावर तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आलेत. पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने कोंढवा परिसरातून 2 तरुणांना अटक करून त्यांच्याकडून 8 ग्राम गांजा आणि 8 लाख रुपयांचं मेफेड्रोन जप्त केलंय. तर आरोपींकडून मोटार आणि मोबाईल देखील हस्तगत करण्यात आलेत. पोलीस पुढील तपास करतायत. पुण्यात अवैध पद्धतीने वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर पुणे पोलीस आयुक्त मितेश कुमार यांनी कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार बुधवार पेठ येथील रेड लाईट एरियातील मालाबाईच्या वाड्यातून 5 बांगलादेशी महिलांना अटक करण्यात आली आहे. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील मासिक प्रवासी संख्येत गेल्या 2 वर्षात 1,70,000 वाढ झाली आहे. तर जून 2023 मध्ये 7,63,000 प्रवासी होते. तर मे 2025 पर्यंत ही संख्या 9,38,000 पर्यंत पोहोचली आहे. प्रवासी आणि विमान वाहतुकीत सातत्याने वाढ होत असल्याचं विमानतळ संचालक संतोष ढोके यांनी सांगितलंय. पुणे झेडपी ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळावं यासाठी ज्योती सावित्री स्कूलमध्ये मोफत प्रवेश देणार आहे. 200 विद्यार्थ्यांना 2025 ते 27 या कालावधीत शिक्षण व संसाधने विनामूल्य मिळतील. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील गुणवत्तापूर्ण शिक्षणाची दरी कमी होण्यास मदत होईल. पुण्यातील आळंदी परिसरातील इंद्रायणी नदीवरील स्कायवॉक पुलाजवळ सकाळी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. मृतदेहाच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा असल्याने दिघी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केलाय. तर मृताची आणि आरोपीची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरू असून सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष भिसे पुढील तपास करतायत. भक्ती, सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकी याचं अनोखं दर्शन पुरंदरमध्ये पाहायला मिळतंय. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान श्री क्षेत्र नानीसधाम यांच्या वतीने पुरंदर तालुक्यात महामार्गावर होणाऱ्या अपघातग्रस्तांसाठी मोफत अँब्युलन्स सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेचं लोकार्पण पुरंदर हवेलीचे आमदार विजय शिवतारे यांच्या हस्ते करण्यात आलं. आणि या बातमीसह पुणे कनेक्टमध्ये इथेच थांबूयात. पुण्यातील ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट.